तर गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रीलमध्ये. वेळ झालेली आहे 5:52. आज वार आहे बुधवार आणि तारीख आहे 27. तर मित्रांनो निघालोय आता घरून. CNG वगैरे फिल केलाय आणि आता जातो काटेमान नाक्यावरती आणि बघूया ट्रिपचं वेट करूया. चला तर मित्रांनो जाऊन काटेमान नाक्यावर थांबतो. गाडी साईडला घेतली होती, आता पुढे घेतो काटेमान नाक्यावरती. चला. तर मित्रांनो आपल्याला कल्याणवरून बँड्राची ट्रिप लागलेली. बँड्राला आलो होतो, आता ते थांबलोय आणि आता इकडनं पण आपल्याला ट्रिप लागलेली आहे. इकडनं आपल्याला नेरूळची ट्रिप लागली. प्राइस तर काय आहे नाही ठीक, कारण का आज सुट्टीचा दिवस आहे. मला आता लक्षात आलंय की भाई आज ईद आहे, सुट्टीचा दिवस आहे. या बँड्राला थांबलोय, अनमोल घडी ते थांबलोय. आता इकडनं निघतो आणि नेरूळला जातो. तर बघूया आज कसं काय, कारण का सुट्टी आहे लक्षातच नव्हतं. सुट्टीचा दिवस आहे तेच बोललो. रोड एवढा खाली खाली काय बघा, पूर्ण रोड खाली आहे, पूर्ण रोड खाली आहे. तर ठीक आहे जातो. आता नेरूळची बुकिंग घेतली आहे तर नेरूळला जातो. तर मित्रांनो आता आलेलो आहे नवी मुंबईला, DY पाटील कॉलेजच्या इथे. उल्हासनगरची 2 वेळा बुकिंग वाजली पण मी ऍक्सेप्ट नाही केली. 550 रुपये रेट दाखवत होता. तर आज सुट्टी नाही आहे, उद्या आहे. मला वाटलं आजच आहे गव्हर्नमेंट हॉलिडे, पण आता त्या कस्टमरला विचारलं, त्यांनी सांगितलं की उद्या आहे गव्हर्नमेंट हॉलिडे. ठीक आहे तर करूया काम. आता घेणार होतो मी उल्हासनगर साईडची ट्रिप पण नाही घेतली. बोललो जाऊ दे आता इथेच बघूया कोणती तरी चांगली ट्रिप घेऊया. आणि ट्रिप पण काय वाजत नाही येत मगातपासून. तर 2 वेळा वाजली होती, ओलामध्ये पण वाजली होती सेम ट्रिप आणि उबरमध्ये पण तीच उल्हासनगरची वाजली होती. तर घेतली पाहिजे होती मला असं वाटतंय. ठीक आहे आता चांगली कोणती ट्रिप लागली तर घेईल, नाहीतर मग परत जर उल्हासनगरची ट्रिप आली तर मग उल्हासनगरची घेईल. बघूया आता. तर मित्रांनो चहा प्यायला उतरणारच होतो तेवढ्यात जोगेश्वरीची ट्रिप लागली आणि ते पण एकच मिनिटावरती अंतर आहे. तर आता जोगेश्वरीला जातो, पहिले यांना पिकअप करतो. चल ठीक आहे मित्रांनो, भेटूया आता जोगेश्वरीला. तर मित्रांनो जोगेश्वरीची ट्रिप कॅन्सल झाली आहे आणि मग आता आपल्याला लागली आंबिवलीची ट्रिप. तर मी तीच ट्रिप ऍक्सेप्ट केली आहे. जोगेश्वरीच्या ट्रिपवर लोकेशनवरती जाऊन 10 मिनिटं उभा होतो आणि ते बोलतात मला इथलं काय माहिती नाही. आणि त्यांनी मला वाटतं चुकीचं, म्हणजे त्यांचं जे करंट लोकेशन होतं ते क्लिक झालं होतं, कारण का मी लोकेशनवर बरोबर थांबलो होतो. ते बोलतात मी इकडे तिकडे 2-3 लोकेशनवरती फिरवलं. मी पण 2-3 वेळा U-टर्न घेतला, सिग्नल क्रॉस केला, ते काय मला क्लायंट लोकेट झाले नाही. मग त्यांनी समोरून कॅन्सल केली ट्रिप आणि मग आता मला आंबिवलीची ट्रिप लागली ओलामध्ये. तर आता ओलामध्ये आंबिवलीची ट्रिप ऍक्सेप्ट केली. तर आता चालू आहे, 4 मिनिटं दाखवत आहे, जातो पिकअप करतो. तर मित्रांनो आंबिवलीचा ड्रॉप झालेला आहे आणि आता मी लॉग ऑफ केलंय. तर जातो जरा चहा नाश्ता काहीतरी करतो आणि मग परत लॉग इन करतो. चला तर मित्रांनो करूया आता जरा पेट पूजा. तर मित्रांनो झालेला आहे आपला नाश्ता आणि आपल्याला लगेच ट्रिप लागली आहे. म्हणजे निघतानाच मी ऑनच ठेवलं होतं, तर ट्रिप लागलेली आहे. आता बाजूलाच होती वाटतं, एका 1 मिनिटच दाखवते. तर आता करतो क्लायंट लोकेट आणि जातो, करतो हा ड्रॉप. चला मित्रांनो तर जातो आता पिकअपला. तर मित्रांनो बदलापूरची ट्रिप आता एंड झालेली आहे आणि आपल्याला आता परत कल्याणची ट्रिप लागली आहे. बघा 6 मिनिटावरती पिकअप आहे. तर जातो आणि पहिले पिकअप करतो. ही रॉंग साईडने येतोय. जातो आणि पहिले पिकअप करतो आणि मग भेटूया आपण कल्याणला. चला तर मित्रांनो जाऊया पिकअप लोकेशनवर. तर मित्रांनो बदलापूरवरून आता कल्याणचा ड्रॉप पूर्ण केलेला आहे. खोनीची ट्रिप लागते पण पिकअप 16 मिनिटावरती आहे, नाही ऍक्सेप्ट करत. तर हीच ट्रिप 2-3 वेळा वाजली मला. पिकअप लांब आहे तिथे 16 मिनिटावरती, म्हणून मी ऍक्सेप्ट नाही केलं तिथं पिकअप. तर आता बदलापूरवरून आलोय, कल्याणला थांबलोय पण बुकिंग नाही वाजत. ओलामध्ये तर नाही वाजत, उबरमध्ये एकच बुकिंग वाजते, ती खोनीची बुकिंग आहे. पण तिचं पिकअप 16 मिनिटं लांब आहे म्हणून मी ती ऍक्सेप्ट नाही करत आहे. नाहीतर इथून जवळपास असते तर घेतली असते, कारण का तिकडनं मला दुसरी बुकिंग भेटली असेल लगेच. तर ठीक आहे आता बघूया वाट बुकिंगची, जर लागली चांगली बुकिंग तर घेऊया, नाहीतर मग खरी जाऊया. खरी तर नाही जाणार पण काम तर पूर्णच करून जाणार. आज जवळपास माझं 2500-2600 रुपयाचं काम झालेलं आहे. तर बघूया आता की कुठपर्यंत आपलं टार्गेट होतं, आज होतंय का नाही पूर्ण, बघूया करूया आता. तर मित्रांनो उबरमध्ये एक बुकिंग लागली होती पण ती बुकिंग कॅन्सल झाली. मग नंतर आता हे बघा विठ्ठलवाडी बस डेपो आहे, तिथली आपण आता एक ऑफलाईन बुकिंग मारलेली आहे 200 रुपयाची. तर आता
बुकिंग मला भेटतच नव्हती ऍक्च्युली. बुकिंग भेटली तर मग तिकडनं मी पिकअप लोकेशनवरती पोहोचायच्या अगोदरच ती बुकिंग कॅन्सल झाली. आणि मग तिकडनं जसं पिकअप लोकेशनवरती पोहोचायच्या अगोदर कॅन्सल झाली, मग तिकडे थांबलो मी साईडला. मग तेवढ्यात दोन म्हणजे काका काकीच होते. त्यांनी बोलले की विठ्ठलवाडी बस डेपोला सोडणार का. बोललो ठीक आहे सोडतो. मग ते बोलले की 2-3 वेळा कॅब केली, 2 वेळा कॅन्सल झाली, आता होत नाही बुक, तर सोडतो बोललो. चालेल बोललो. तर मग सोडलं आता त्यांना. मग इकडनं जातो आता घरी. टार्गेट पासून आज मला वाटतं थोडंसं लांब असणार. तर घरी जाऊन बघूया किती झालंय आपलं टार्गेट. तर मला तर नाही वाटत पूर्ण झालं असेल, कारण का मी जेव्हा बघितलं काहीतरी 2300-2400 होतं बदलापूरला जायच्या आधी, किंवा बदलापूरला गेल्यावरती मला वाटतं 2300-2400 टार्गेट होतं आपलं. तर 2300-2400चं काम झालं होतं. सॉरी, आपलं टार्गेट 3000च असतं नेहमी. तर बघूया आता किती आपलं कलेक्शन झालंय. जेवढं पण आता झालं असेल, घराच्या बाजूलाच आहे आपल्या विठ्ठलवाडी बस डेपो. तर मग आता जातो घरीच आणि जेवतो, आराम करतो. बघूया किती काम झालंय. जेवढं पण झालं असेल ठीक आहे. उद्या असं पण गाडी लेट काढणार आहे, कारण का आजची सुट्टी मला वाटतं उद्यावरती आहे. कॅलेंडरमध्ये तर आजच आहे सुट्टी, पण गव्हर्नमेंट हॉलिडे मला वाटतं उद्या आहे. तर उद्या लेटच काढेल गाडी 7 वाजेपर्यंत, कारण का उद्या असं पण सुट्टी असली तर काम कमी असेल. तरी पण जे पण काय असेल थोडंफार करायचं आणि उद्या लेट गाडी काढेल आणि मग लेटच काम सुरू करेल. चला तर मित्रांनो, बघूया आपलं किती आजचं कलेक्शन झालेलं आहे, किंवा किती आपल्याला नेट प्रॉफिट झालंय आज. तर मित्रांनो, उबरमध्ये काम झालेलं आहे आपलं 1304 रुपये. आणि ओलामध्ये आपलं काम झालेलं आहे ओलामध्ये काम झालेलं आहे 1385 रुपये. तर बघूया आपलं. आणि आपल्याला एक ऑफलाईन बुकिंग पण लागली होती 200 रुपयाची. तर बघूया आपलं किती काम झालंय ओव्हरऑल. तर आपलं उबरमध्ये काम झालंय 1304 प्लस ओलामध्ये झालेलं आहे 1385 प्लस ऑफलाईन एक बुकिंग घेतली 200, मला 2889 रुपयाचं काम झालेलं आहे. मायनस आपला आज 600 रुपयाचा CNG केला आहे, मायनस 200 रुपये उबरचे, मायनस 83 रुपीज ओलाचे. जे 2000 रुपयाचं आपल्याला आज नेट प्रॉफिट झालेलं आहे. तर ठीक आहे, जेवढं पण झालं. उद्या पण सुट्टीचा दिवस आहे, तर बघूया उद्या कसं काय. उद्या मला वाटतं 7 वाजताच गाडी काढेन, थोडं लेट गाडी काढेन. आणि बघू उद्या कसं काय काम आहे की नाही. असू पण शकतं काम, कारण का खूप साऱ्या ईदमुळे गाड्या बंद पण असतील आणि लोक पण बाहेर निघतात, किंवा काय फंक्शनसाठी निघाले तर भेटला उद्या. उद्या असू पण शकतो बिझनेस, नसू पण शकतो, कारण का सुट्टीचा दिवस आहे. तर असू शकतो, नाही नसू पण शकतो. सुट्टीचा दिवस आहे तर, कारण का उन्हामुळे जास्त पण बाहेर पण नाही निघत. तर दोन्ही पॉसिबिलिटी आहे की एक बिझनेस असू पण शकतो, नसू पण शकतो. तर ठीक आहे, आपल्याला तर आपलं काम करायचं. बिझनेस होईल नाही होईल तो नंतरचा भाग आहे, पण आपल्याला आपलं काम करायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आता उद्या सकाळी आपण 7 वाजता. चला मित्रांनो, बाय.